नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सुधागडच्या इतिहासात प्रथमच पंचायत समिती सभापतीपदी भाजपला संधी। सुधागड पाली पंचायत समितीवर फडकला महायुतीचा झेंडा। सुधागड पाली पंचायत समितीवर भाजप राष्ट्रवादी रिपाईंची निर्विवाद सत्ता। सभापतीपदी भाजपच्या जागृती मानकर, उपसभापती राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे यांची वर्णी। खासदार सुनील तटकरे, माजी खासदार धैर्यशील पाटील, प्रकाश देसाईंनी केले पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन। रायगड जिल्ह्यात 15 पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती पदासाठी निवडणूक पार पडली आहे। पाली सुधागड पंचायत समितीवर महायुतीचा निर्विवाद झेंडा फडकला आहे। सुधागड पाली पंचायत समितीवर भाजप राष्ट्रवादी रिपाईंची निर्विवाद व बिनविरोध सत्ता प्रस्थापित झाली असून सभापतीपदी भाजपच्या जागृती राजेश मानकर, उपसभापती राष्ट्रवादीचे संदेश शेवाळे यांची वर्णी लागली आहे, तर सदस्य म्हणून भाजपच्या सुनीता किसन लेंडी यांची वर्णी लागली आहे। या यशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार धैर्यशील पाटील, मंत्री अदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार अनिकेत तटकरे यांचे मार्गदर्शन लाभले। सुधागडच्या इतिहासात प्रथमच पंचायत समिती सभापतीपदी भाजपला संधी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यात प्रचंड जोश व उत्साह पाहावयास मिळाला। निवडणूक प्रक्रियेचे काम तहसीलदार उत्तम कुंभार, नायब तहसीलदार ज्ञानेश्वर अडसुळे यांनी पाहिले। पंचायत समितीवर महायुतीची सत्ता येताच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील म्हणाले की आजचा दिवस सुधागड तालुक्याला कलाटणी व वेगळी दिशा देणारा दिवस आहे। भाजपचे सभापती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसभापती आज विराजमान झाले आहेत। मी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे स्वागत व अभिनंदन करतो। जनतेच्या हिताकरता, तालुक्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाकरता आपल्याकडून अधिक भरीव काम होईल अशा शुभेच्छा देतो, असे धैर्यशील पाटील म्हणाले। भाजपचे नेते प्रकाश भाऊ देसाई म्हणाले की रायगड जिल्हा परिषदेवर भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष विराजमान होईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे। पाली पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी जी भाजप राष्ट्रवादी पक्षाची युती होती ती आम्ही यशस्वी करून दाखवली। पंचायत समितीच्या माध्यमातून सभापती, उपसभापती व सदस्य हे जनतेला अपेक्षित व अभिप्रेत असं काम करतील। सुधागड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पार्टीचा सभापती विराजमान झाला, याचा मनस्वी आनंद व समाधान प्रत्येकाला वाटत असल्याचे देसाई म्हणाले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, सुधागड पाली। आणि वेगळी दिशा देणारा हा दिवस आहे। आज राष्ट्रवादीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, सभापती आणि राष्ट्रवादीचे उपसभापती इथे या ठिकाणी विराजमान होत आहेत। पेणमध्ये देखील अशाच पद्धतीनं दोन्ही पक्षांचे मिळून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणजे सभापती आणि उपसभापती त्या ठिकाणी विराजमान झालेले आहेत। मी आमच्या ताईचं, आमच्या भाऊचं आणि ह्या लहान ताईचं सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो आणि जनतेच्या हिताकरता भविष्याच्या काळामध्ये तुमचं काम होऊ दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना देतो आणि त्यांनी कामाला सुरुवात करावी खुर्चीवर बसून अशा पद्धतीने विनंती दोघांनी।